लक्षात राहिलेले आहेत, की म्हणजे आधी असं वाटलं नव्हतं फोनवर सांगायचे किंवा Instagramवर मेसेज करायचे, की मी 9 महिन्याची गरोदर आहे आणि मला माझ्या लेकरांवर संस्कार करायचे असे समजा. मला एक तिकीट होईल का? आम्हाला वाटायचं खोटं आहे, तिकीट मिळवण्यासाठी मेसेज आहेत. असे आम्ही विकलांग आहोत, असे आहोत, असे करतात काही-काही माणसं. आणि ते झाल्यानंतर त्यांना ते तिकीट दिलं. आमचे भूषण मेहरे सर आहेत, ते म्हणे देऊया आपण त्यांना. आणि त्या आल्यानंतर ज्यावेळेस सगळी गेलं लोक आम्हाला भेटून गेली, त्या एकट्या थांबल्या होत्या आणि त्या नवऱ्यासोबत आल्या. ते म्हणे मीच केला होता तो आणि मला हे एकदा एकटे येऊन गेले होते, त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे. आणि म्हणे आत्ता माहीत नाही माझी डिलिव्हरीची डेट एवढ्याच आहे म्हणे, काही 16-17 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर म्हणे तुमचे शो हे होतात, तर तिकीट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ते पाहून मला थक्क झालं, की ते हातात हात घेऊन किती वेळ त्या रडत होत्या, धन्यवाद मानत होत्या. आणि त्यावेळेस ते असं झालं, की नाही रे, म्हणजे आपल्याला माहीत नाही आपण या रंगमंचाच्या या बाजूला आहोत, पण पुढे जे काही गोष्टी घडतायत याचा आता आपण निमित्त ठरूया, फक्त इथपर्यंत आहे. आणि कित्येक आमच्याकडे येणारी जी आपण म्हणू ना तरुणाई आहे, यंग जनरेशन आहे, ते जाताना असे शब्द देतात, की पुढच्या वेळेस आम्ही आमच्या आजींना त्यांना घेऊन येणार. आणि ते थांबून एवढ्यासाठी सांगतात, मी आज आमच्या आजीला घेऊन आलोय बरं का. ह्या गोष्टी मात्र मग असं शांत करतात म्हणाले, की अरे हो, यांच्या तर एक हा जसा म्हणाला तो सगळी माणसं यांना भेटायला थांबलीत, तो पाया पडल्यावर म्हणतो आज इथे मरण आलं तरी चालेल. तो किस्सा तर खूप भयंकर आहे. ते आम्ही दोघेही रडत होतो त्यांच्या गळ्यात पडून. म्हणजे फॅमिली आली होती. ते नाशिक का धुळेची आहेत. आणि कुठं होता प्रयोग? टिळक स्मारकला, बरोबर. आणि ते काका आले, त्यांची बायको आणि 2 मुलं. खूप वेळ ते आमची वाट बघत होते, कारण खूप लोक भेटत होते. आणि मग ते रडत होते फार. मला भेटले आणि म्हटले हा माझा मुलगा, ही माझी बायको. हात ठेवला डोक्यावरती, म्हणजे यांची शपथ, मला आत्ता मरण यावं तुमच्या समोर. अरे बापरे. आणि तिथे आम्हाला ही फार असं झालं, की हे का, म्हणजे आम्हाला काय, एकतर काय होतं, आख्यान करत असताना आम्हाला माहितीच नाही आम्ही स्टेजवर कोण असतो. कारण ती आम्ही सगळ्यांना पोरांनाही म्हणतो, की ती एक एनर्जी आहे आणि ती माहितीच नाही आपल्याला काय, आणि ती माहिती पण नको आपल्याला कधीच. ज्या दिवशी ती कळेल ना आपल्याला, तेव्हा आपलं काहीतरी होईल. त्यापेक्षा त्या आपल्याला माहिती नाही ना, ते खूप भारी आहे. तर तो जेव्हा ते ऐकलं त्याच्यानंतर आम्ही दोघेही त्यांच्यासोबत गळ्यात पण रडलो. आणि ते वारंवार एकच म्हणत होते, की मला आत्ता मरण यावं. आणि मुलांच्या डोक्यावर हात वगैरे ठेवून खूप हा, म्हणजे आम्ही खूपदा सांगतो हा क्षण, की हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, की काय हे कसं काय लोकांपर्यंत जाते आम्हाला काहीच माहिती नाही. एक आमचं दुर्दैव आहे, की आम्हाला आख्यान समोरून बघता येत नाही. ईश्वर, तुला म्हणजे ज्यावेळी पोकाख्यान बघितलं, एक तुमची स्वतःची संहिता आहे त्याची, पण त्याचवेळी प्रेक्षकांसोबतचं जे गिव्ह अँड टेक आहे, ज्याच्यामध्ये तुझा वाटा खूप जास्त महत्त्वाचा असतो, का तुझा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे, ती स्पॉन्टॅनिटी कशी येते? म्हणजे प्रेक्षकांकडून आलेली एखादी गोष्ट तू त्याच क्षणी उचलतोस, ते असं तुझं समेवर असणं आणि प्रेक्षकांना सुद्धा समेवर आणणं तुला कसं जमतं? नाही, हे सगळं पुन्हा लोककलेचं देण आहे. त्याला आम्ही जुन्या ह्याच्या दादू इंदुरीकर, काळू बाळू या सगळ्यांच्या ज्या घटना ऐकायचो. दादू इंदुरीकरांचा कधीच एक वग असा असायचा, की आज जे काय वाचले, भले दादा कोंडकेंचं इच्छा माझी पोरी करा होतं त्या काळात, आज जे पेपरला बातमी आली, त्या पेपरच्या बातमीचं राजकारण ते शोधायचे आणि ते त्यांच्या त्या गोष्टीमध्ये असं घेऊन यायचे, की ते वाटलंच नाही पाहिजे की हे या संहितेच्या बाहेरचं आहे. आणि महाराष्ट्राच्या रसिकांची प्रेम करण्याची एक अशी पद्धत ठरलेली नाहीये. त्यांना कुठल्या क्षणाला कुठली गोष्ट आवडून जाईल हे सांगता येत नाही. ते ज्यावेळेस माहीत असतं, की आता आपण ज्या गोष्टीकडे जाणार आहे त्या गोष्टीला 12 वाटाने मन पळणारं कुठलाही एखादा रिप्लाय कधी येईल सांगता येत नाही. त्यावेळेस ते होऊन जातं, की अशा असंख्य गोष्टी वाचनात आलेल्या